कॉइन स्पिन केला जाईल. आदरणीय विनाजी तरी साहेब आपल्याला पाहायला मिळतात, त्यांच्याशी बस केला जातोय कॉइन स्पिन. आगरीपडा असा कॉल या ठिकाणी केला गेलाय आणि यस आगरीपडा आलाय. पार्थ टॉस तुम्ही जिंकलात, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. जास्त काही विचारणार नाही कारण सामन्याला सुरुवात झाली. ऑल दी बेस्ट बोथ कॅप्टन्स अँड टीम्स. टॉस या ठिकाणी जिंकलाय अजिंक्य मराठा शिरगाव टीमने आणि प्रथमतः इथून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जाऊयात आपण कमेंट्री बॉक्समध्ये. ओटू उत्कर्षजी पाटील सर. थँक्यू सो मच. धन्यवाद हार्दिक केणी. अपकमिंग यंग टॅलेंट, युवा आवाज सफाळेमधून या आवाजाला सुरुवात झाली आणि सध्या या स्पर्धेमध्ये अतिशय सुंदर साथ देत असताना मॅचला सुरुवात होते दुसऱ्या डावाला, जिथे ध्रुव 11 सातपाडी आता बॅटिंग करण्यासाठी दाखल झाले. एका बाजूला आदिल चुनेवाला, त्यांच्या साथीनं आपण पाहतायत भावेश पाटील अर्थात किड. टार्गेट जे आहे ते 65 धाव्यांचं आता या मॅचमध्ये एक चांगली रंगत आपल्याला बघायला मिळते. एका बाजूला रुपेश तांडेल एक अनुभवी गोलंदाज. आदिल यांनी मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न होता, स्लॉक स्वीप करायचं होतं. सिंगल इथे परिपूर्ण झाली, वेगानं तिथे क्षेत्ररक्षक पुढे आले होते. इथून तुम्हाला सुरुवात खूप महत्त्वाची असेल. ज्यावेळेला तुम्ही 65 धावा खेळता, मागच्या मॅचमध्ये देखील विशाल बरसले होते, याही मॅचमध्ये त्याच विशालनं खूप चांगला खेळ केला. अगदी आपण पाहतायत बॉल खोलवर टप्प्याचा होता, गतीमध्ये मिश्रण केलं, कमी गतीचा तो बॉल हाताळला आणि तदनंतर आदिलसाठी तो बॉल थोडासा कठीण राहिला. 2 बॉलचा खेळ झाला, धावसंख्या 2. मागच्या मॅचचा हिरो भावेश. यावेळेला आपण पाहतायत शॉटमध्ये शॉर्ट मिड विकेटला खेळाडू तैनात होते, त्यांनी मात्र बॉलला इथे टिपलंय कॅच आणि फलंदाज भावेश पाटीलच्या खेळीला पूर्णविराम. अत्यंत महत्त्वाचा गडी इथे बाद होत असताना ध्रुव 11 सातपाडीसाठी मोठा झटका. गॉन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं. मैदानाच्या चहूबाजूला आज प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षकांनी तुडुंब भरलेलं असं मैदान. मिश्रा मैदानामध्ये आपण पाहतात आज पालघरमध्ये सलग 4थी रजनी डे नाईट क्रिकेटचा अनुभव आपण आजमावताय. धावसंख्या फलकावरती आपण तपासून पाहिली तर 2 आणि 2 वरती 1 पार्थ मोरे. नुकताच त्यांची देखील मोठी स्पर्धा आपल्याला बघायला मिळाली आणि तदनंतर आता रात्रकालीन स्पर्धेमध्ये झुंजार संघाने आपलं नाव कोरलं. या पालघरमध्ये भरपूर वर्षानंतर ही स्पर्धा आली. संपूर्ण आगरी ग्रामस्थ मंडळ आणि झुंजार क्रिकेट क्लब यांचं कौतुक करावं तेवढं कमी. 3 बॉलचा खेळ झाला, धावसंख्या 4 बॉलचा खेळ झाला आणि फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 3 आणि 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला बघायला मिळते. 32 बॉलमध्ये 62. भावेश पाटील लवकर बाद झाले, स्वस्तात बाद झाले. मी म्हणेन पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर ते उभे राहिले असते तर धावसंख्या त्यांच्या माध्यमातून अनेक वेळा मोठ्या येताना आपल्याला बघायला मिळाले. रुपेश तांडेल पुढच्या बॉलसाठी तयार. आदिल यांचा फटका समोरच्या दिशेनं, मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात. अगदी चिकी सिंगल तर परिपूर्ण झाली. आदिलनं दुसऱ्या धावेसाठी देखील पलटले होते, दिवेशनं त्यांना नकार दिला. चेंडूंचा खेळ तपासून पाहिला तर षटक क्रमांक आपण पाहतात ते म्हणजेच पहिलं, ज्यामध्ये रुपेश तांडेल एक क्वालिटी गोलंदाज, जो मी उल्लेख करतोय ना की अनेक वर्ष ज्यांनी क्रिकेटला अगदी जवळून पाहिलंय आणि या टेनिस बॉल चेंडूला ज्यांनी अगदी आपल्या हातातून गोंजारून खेळपट्टीवरती दबदबा निर्माण केले असे गोलंदाज रुपेश यांना आपण पाहतात. 40+ खेळाडू आहेत. 31 बॉल आणि 61 धाव्यांची गरज. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. यावेळेला रिव्हर्स स्विच केलाय. बॉल बऱ्याच काळ हवेत, क्षेत्ररक्षक मागे बॉलच्या धावतायत आणि इथे आपण पाहतायत शेवटच्या क्षणाला काय प्रयत्न केले होते. अतिशय सुंदर पद्धतीनं इथे निश्चित स्वरूपात काय झालंय, दिवेश बाद झाला असता, दिवेश नाही बाद झाला. इथे आदिल रनआउट मध्ये झालाय बाद. 3ऱ्या धावेचा प्रयत्न ज्यांनी केला, काही गरज नव्हती. एकदा तुम्हाला संधी मिळाली होती, दिवेशचा कॅच सुटला होता, त्यावेळेला आपण पाहतात आदिलनं प्रयत्न केला, तो म्हणजेच 3ऱ्या धावेचा. चेंडू बऱ्याच काळ हवेत होता. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहताय ऑलमोस्ट कॅच कॅरी झाला होता. ज्या वेळेला हातातून बॉल निसटला त्यावेळेला निश्चित स्वरूपात क्षेत्ररक्षक थोडेसे नाराज झाले, परंतु दुसऱ्या एंडवरती तिथे आपण पाहू शकाल आदिल मैदानाच्या आतमध्ये कुठल्या एंडला बॉल येतोय, थ्रो येतोय, या सर्व गोष्टींचा अवलंब त्यांना माहिती नव्हता आणि त्या अनेक गोष्टींचा विसर पडला नसताना आदिल चुनेवाला रनआउटच्या स्वरूपात बॅक टू दी डगआउट. पहिल्या षटकात 6 वरती 2 धक्के,
स्वप्नगत सुरुवात मुरबे या संघासाठी. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजेच श्रेयू दिवेश आणि श्रेयस यांच्यावरती आता संपूर्णपणे जबाबदारी असेल. जबाबदारीचं ओझं घेत तुम्हाला संघाला कठीण काळातून सावरावं लागेल. कठीण काळात पळवाटा न काढता तुम्हाला थांबून या संघर्षाच्या वाटेवरती उजेड शोधावा लागेल, प्रकाश शोधावा लागेल. खऱ्या अर्थानं आता सध्या या मॅचमध्ये मुरबे संघानं पहिल्याच ओव्हरमध्ये आपला दबदबा, आपला रुतवा मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय. दोन्ही संघ तुल्यबळ आणि अगदी जवळचे शेजारी जिथे फक्त एक खाडी आतमध्ये आणि तदनंतर मुरबे आणि सातपाडी ही आपल्याला बॉर्डर बघायला मिळते. प्रेम आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. एक जबरदस्त गोलंदाज ज्यांचा उल्लेख मी मार्को यान्सनचा केला होता. जी गोलंदाजीची ॲक्शन आहे, सोडण्याची पद्धत आहे, ज्या पद्धतीने प्रेम आपल्याला बघायला मिळतात. मागच्याच लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजा किताब हाती घेऊन आलेत आणि तो आत्मविश्वास त्यांच्याकडे एक चांगला राहील. मुरबे आणि एका बाजूला सातपाडी, एकविरा स्पोर्ट्स एका बाजूला ध्रुव 11 यांच्यातली अत्यंत महत्त्वाची लढत. इथून जिंकाल तर सुपर 8चं तिकीट मिळेल. सध्या धावफलकावरती आपण पाहू शकाल. यावेळेला जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं 29 बॉलमध्ये 58 धाब्यांची गरज. दिवेश पाटील एका बाजूला श्रेयस. संघासाठी गोलंदाज म्हणून श्रेयसची भूमिका खूप महत्त्वाची असते. यावेळेला कठीण काळामध्ये तुम्हाला फक्त गोलंदाज म्हणून नाही खेळता येणार, कारण गरज आहे फलंदाजीसाठी आणि दिवेशच्या साथीनं खांद्याला खांदा लावून तुम्हाला तो क्रिकेट दाखवावं लागेल. सातपाडी एका बाजूला एकविरा स्पोर्ट्स मुरबे, दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. शेवटपर्यंत या मॅचमध्ये मजा येईल. प्रेक्षकांना अगदी एक चांगली मेजवानी बघायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून आणि या मॅचच्या माध्यमातून. 7 वरती 2 गडी बाद, गोलंदाज तयार, आउट. परंतु या प्रेशरच्या कंडिशनला तुम्हाला मॅचला पुढे घेऊन जायचं आहे. ध्रुव 11 सातपाडी आणि एका बाजूला एकविरा स्पोर्ट्स मुरबे संघ सांगेल की जे 2 विकेट सलग आलेत ना, त्यांना आणखीन जोड मिळावी 2ची. चेंडू मात्र थडमानला, क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला मात्र फील्ड करतील आणि तिथे धावसंख्या 1 ने आकार घेईल, जाऊन पोहोचेल 8 वरती. प्रणित तांडेल ते आले की सातपाडीमध्ये खूप चर्चेतलं राहिलं. त्यांनी ज्यावेळेला सातपाडी प्रीमियर लीग आहे त्यावेळेला ते गाणं वाजलं गेलं, ते गाणं वाजेल इथे देखील. सध्या धावफलकावरती आपण तपासून पाहिलं तर 4 बॉलचा खेळ झाल्यानंतर 8 धावा. आज संपूर्ण सातपाडीकरांचं लक्ष असेल या मॅचकडे. यूट्यूबच्या माध्यमातून ओमसाई स्पोर्ट्स चॅनलवरती जोडलेत. प्रेझेंटमध्ये देखील, लाईव्हमध्ये देखील प्रेक्षक जरूर इथे आलेत या मैदानामध्ये देखील. आणि अनुषंगाने आपण पाहतात मुरबे देखील, त्यांचे देखील पाठीरेखे भरपूर आहेत. पॉवर प्लेचे अगदी शेवटचे 2 बॉल. श्रेयस 1 बॉल आणि 1चा खेळ त्यांनी देखील केला. पुढचा बॉल हाफ ट्रॅकरचा बॉल होता, बॉलला नाही व्यवस्थित कनेक्ट करता आलं. क्षेत्ररक्षक मन तिथे पोहोचतील त्यांच्या माध्यमातून आपण पाहतात. सिंगल इथे परिपूर्ण होत आहे. 11 बॉलचा खेळ झाला. 11 बॉलचा खेळ पूर्णत्वाला जात असताना धावसंख्या 9 वरती 2 गडी बाद. सध्या 1 बॉल बाकी आहे पॉवर प्लेचा. दिवेश पाटील सांगतील की हरकत नाही, पॉवर प्ले जरी आमच्या बाजूला राहिला नाही, येणाऱ्या 4 षटकांमध्ये या मॅचमध्ये कमबॅक करणं आम्ही देखील जाणतो. मुरबे संघ सांगेल की कमबॅक करायला आम्ही देखील संधी पुन्हा कोणाला देत नाही. रिव्हर्स स्विच केल्या दिवेशनं. बॉल बिटवीन द गॅप निघून चाललाय सरळ सीमारेषा पार. मिळतील धावा 4, चौकार. त्यांच्या विपक्षात एकविरा स्पोर्ट्स मुरबे. आज ध्रुव 11 सातपाडी आपल्याला न्यू टी शर्टमध्ये बघायला मिळतंय. अर्थातच मेहुल पाटील वामिका स्टारचे प्रॉपरायटर आणि त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत झालेले टी शर्ट अगदी मा भवानी स्पोर्ट्स यांनी डिझाईन केली आणि अतिशय सुंदर पद्धतीनं आज सेम ड्रेस कोडमध्ये आपल्याला संघ बघायला मिळतोय. पुढील होणारा सामना एक जुनी लढत आहे. एका बाजूला अजिंक्य मराठा शिरगाव आणि त्यांच्या विपक्षात पवनसुत नवली. अनेक वेळा हा सामना आपल्याला एक वेगळ्या चुरसीने पाहायला मिळाला आहे.
आज त्याच मॅचसाठी अनेक प्रेक्षक राजे या मिश्रा मैदानामध्ये पोहोचलेत, कारण त्यांना चांगलं क्रिकेट बघायचं आहे. तुषार घरत, प्रणय घरत, तुषार मोरे असतील, ब्रिजेश घरत असतील. तदनंतर आपण पाहतायत चान्सेस करण मोरेचे देखील आहेत, आणि करण मोरे आता सध्या पालघरची रन मशीन म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. काय फटके खेळतात, लिटिल मास्टर म्हणून पालघरमधून एक जबरदस्त खेळ. टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती करण मोरे हे फलंदाज चर्चेत राहिलेत. पुढचा बॉल खोलवर टप्पाचा बॉल अगदी खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे थोडंसं लेझी रे, आणि लेझी राहत असताना आपण पाहू शकाल इथे सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. धावसंख्या 2 आकार घेत धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 15. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. 15 धावा धावफलकावरती आहेत. पन्नास धाव्यांची गरज आहे. येणाऱ्या काळात चेंडू तुमच्याकडे 23 आहेत. 23 बॉलमध्ये 50 धाव्यांचं पाठलाग तुम्ही करताय, आणि ते पाठलाग आता कुठल्या पद्धतीनं इथून पुढे येईल. श्रेयस आणि दिवेश या जोडीला मैदानाच्या आतमध्ये एक चांगलं क्रिकेट दाखवणं अत्यंत गरजेची भूमिका. गोलंदाज तयार. रुपेश तांडेल. बॅटचा स्पीड भरपूर होता, परंतु बॉल अगदी तिथे कमी वेगामध्ये आला. नांदगाव संघ देखील आपल्याला आज बघायला मिळेल. हौशी नांदगाव हेही क्रिकेटमध्ये एक जुनं नाव राहिलंय. नांदगावमधून तुम्हाला जबरदस्त क्रिकेटपटू बघायला मिळालेत, आणि आज त्यांचं देखील क्रिकेट नाईट क्रिकेटमध्ये आपण आजमावणार आहोत. सध्या 22 बॉल आणि 22 बॉलमध्ये 50चा मॅच. ध्रुव 11 सातपाडी आणि त्यांच्या विपक्षात संघ बघायला मिळतोय आपला. एकविरा स्पोर्ट्स मुरबे बॉल लॉंग स्टॉपला. क्षेत्ररक्षक पोहोचले शेवटच्या क्षणाला तिथे. खूप महत्त्वाचं होतं, इथून जर क्षेत्ररक्षण झालं नसतं तर या मैदानाच्या आउटफील्ड अगदी इडन गार्डन वानखेडेच्या पद्धतीने वेगानं अतिशय सुंदर आगरी ग्रामस्थ मंडळ आणि झुंजार क्रिकेट क्लबने या स्पर्धेसाठी मेहनत घेतलंय, आणि एक सुसज्ज मैदान. प्रत्येक वर्षी ज्या ज्या वेळेला स्पर्धा ठेवण्याचा मानस राहतो त्यावेळेला एक उत्तम दर्जाचं ग्राउंड कसं देता येईल, हे झुंजार क्रिकेटचं पहिलं असं एक वेगळं कुशल नेतृत्व आपल्याला पाहायला मिळतं संपूर्ण आगरीपाडाचं, आणि ज्यांनी आज एक जबरदस्त स्पर्धा. आज प्रेक्षकांनी हे तुडुंब कचाकच भरलेलं मैदान क्रिकेटचा आनंद घेतात, मनमुराद आनंद. 21 बॉल 49चा मॅच. ध्रुव 11 सातपाडी आणि त्यांच्या विपक्षात एकविरा स्पोर्ट्स मुरबे हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. तिसऱ्या षटकात रुपेश आलेत. रुपेश यांनी आतापर्यंत जर आपण विचार केला तर 9 बॉलचा खेळ परिपूर्ण फेकलाय. 9 धावा खर्च करत एक धक्का देखील दिलाय सातपाडी या संघाला. एका बाजूला चेन्नई वर्सेस आरसीबी मध्ये 197 धाव्यांचं टार्गेट ठेवलंय आरसीबीनं चेन्नई समोर. काय गोलंदाजी केली, हेच तर महत्त्वाचं आहे. म्हणतात ना, तांदूळ जुना तेवढा चवीला चांगला, आणि सध्या तेच बघायला मिळतं. तुम्ही अनेक वर्ष क्रिकेट खेळलेला, तो अनुभव तुमच्याकडे आहे, आणि त्या अनुभवाला जोडीला घेऊन तुम्ही अतिशय सुंदर गोलंदाजी. एका बाजूला सध्या सातपाडीचं वादळ अर्थात दिवेश पाटील याला शांत करणं तेवढंसं सोपं नसतं, आवाक्याच्या बाहेर असतं. रुपेश सांगतात हरकत नाही, अशी वादळ मीही माझ्या क्रिकेटच्या कारकिर्दीत अनेक पाहिलेत, आणि ज्या अनुषंगाने शांत केलंय. धावसंख्या फलकावरती. पुढचा बॉल फुलरलेनचा बॉल, आणि फुलरलेनच्या बॉलला डिस्पॅच केलं. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. धावसंख्या 4 न फ्लाय 20. नाही, प्रणित तांडेल नुकताच दाखल झाले होते, त्यांना एक वेगळं प्रेम मिळालं त्या SPL पासनं. हे गाणं लागलं की एक वेगळं एनर्जी क्रिएट होते डगआउटमध्ये म्हणा. ध्रुव 11 सातपाडीच्या फलंदाजांना म्हणा. सध्या धावफलकावरती धावसंख्या 20 आहेत. लॉंगलेगला अतिशय सुंदर पद्धतीने हा फटका खेळला दिवेशनं. सूर्यकुमार यादव कॉपीबुक स्टाईलनं. सध्या धावफलकावरती 20 आणि 2 धक्के अशी स्थिती. ध्रुव 11 सातपाडी. अर्धा पडाव जवळपास 6 षटकांचं क्रिकेट ज्या वेळेला असतं त्यावेळेला 3 षटकांनंतर जे क्रिकेट असतं ते गेम चेंजिंग क्रिकेट असतं, आणि त्यावेळेला जर आपण तपासून पाहिलं तर आता काय होईल आणि काय बिघडेल. सध्या मॅचमध्ये आपण पाहतायत मुरबे संघानं एक स्टेप ते पुढे आहेत, परंतु सातपाडी संघाला वेळ लागणार नाही ज्या पद्धतीने त्यांच्याकडे फलंदाजी अगदी खोलवरची आहे. पुढचा बॉल. चेंडू पुन्हा एकदा शॉट फाईन लेगला येईल. मन बॉलला उचलतील आणि 3 षटकांचा खेळ देखील संपेल. 3 षटकांचा खेळ योग्य रीतीने संपला, जिथे ध्रुव 11 सातपाडी दुसऱ्या डावामध्ये 65 धावांचं चेस करत असताना 21 वरती 18 बॉल आणि 18 बॉल 44चा मॅच. घेऊया एक डीजेवाला ब्रेक आणि ऐकूया डीजे कौशिक यांना.
इथे जर आपण तपासून पाहिलं तर 21 धावा धावफलकावरती आणि 2 गडी बाद. सध्या 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा 21 आहेत. एका बाजूला दिवेश 9 बॉलमध्ये 13 आणि त्यांच्या साथीने खांद्याला खांदा देत लढाऊ वृत्तीने सध्या श्रेयस देखील मैदानाच्या आतमध्ये 5 बॉलमध्ये 5 धाव्यांवरती खेळत आहेत. 18 बॉलमध्ये 44. समीकरण खूप मोठं नाही, परंतु ते मैदानाच्या आतमध्ये साकारण्यासाठी तुम्हाला तुमचं सर्व काही सर्व गुण संपन्न आहेत ते दाखवावे लागतील. या वेळेला दिवेश पाटील क्लीन बोल्ड फ्लॉक स्वीप करायचं होतं. चेंडू मात्र आपण पाहतायत प्रेमचा कठीण होता, अनप्लेएबल. फलंदाज बाद दांडी गुल गॉन. मधील नवीन फलंदाज दाखल होतात ते म्हणजेच सिद्धार्थ, जे घातक फलंदाज आहेत. आता सध्या दिवेश बाद झाल्यानंतर ती घातकता सिद्ध करावी लागेल. ध्रुव 11 सातपाडी संघ सध्या जे हंगाम चालू आहे त्यामध्ये भरपूर फॉर्मात आहे, परंतु क्रिकेटमध्ये सर्व दिवस सारखे नाही. कभी खुशी कभी गम. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. ज्या अनुषंगाने क्रिकेटचं खेळ बदलत असतं, बदलत राहतं. सध्या धावफलकावरती धावसंख्या 21 आणि 21 वरती 3 गडी बाद. मॅचमध्ये सिद्धार्थ आणि श्रेयस हे इथून पलटवार करून देतील या आशेसह ध्रुव 11 सातपाडी हा संघ अगदी आपसुकतेने त्यांच्याकडे पाहतोय. एका बाजूला एकविरा स्पोर्ट्स मुरबे विशाल मॅचला कंट्रोल करतात. यष्ट्यांच्या मागून कसे सामने बदलवावे ज्यांनी अनेक वेळा पाहिलंय या क्रिकेटमध्ये. 21 वरती 3 गडी बाद. 4थ्या षटकाला इथे प्रारंभ आणि 4थ्या षटकाच्या सुरुवातीस आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाज प्रेमनं धक्का दिलाय. काय फटका खेळला जबरदस्त पद्धतीनं. शॉर्ट पॉईंटचे खेळाडू होते सर्कलमध्ये, त्यांच्या डोक्यावरनं बॉलला क्लिअर केलं. बॉल चाललाय सीमारेषा पार. सिद्धार्थ येता क्षणी आक्रमक झालेत. 4. पंचवीस धावा धावफलकावरती आहेत सध्या मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज सिद्धार्थ आलेत आणि सिद्धार्थ यांनी पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं. 16 बॉल 40चा मॅच. सिद्धार्थकडे ती गुणवत्ता आहे, सिद्धार्थकडे ती ॲबिलिटी आहे. शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभे राहिले तर या मॅचला बदल करू शकतात, मॅचमध्ये टर्न आणू शकतात. धावसंख्या फलकावरती 25. पुन्हा एकदा सरळ बॅटनं फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, डीपमधून बॉलकडे येतील. तत्पूर्वी सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा इझिली डन. धावसंख्या 2 न आकार घेत 27. जे इक्वेशन आहे त्यामध्ये आता बदल होत असताना 15 मध्ये 38 आहेत. याच पद्धतीने जरी तुम्ही प्रत्येक बॉलवरती दुहेरी धावा, जो एक मध्येत बॉल येईल त्यावरती आक्रमण, तर तुम्ही मॅचमध्ये शेवटच्या षटकापर्यंत एक चांगली लढत देऊ शकता. सध्या मुरबे संघ ह्या जे सिंगल धावा चालल्या त्यांना डबलमध्ये फलंदाज कन्वर्ट करतात, हे त्यांना थांबवावं लागेल. धावसंख्या फलकावरती 27. 4थं षटक आणि 4थ्या षटकातला 3 बॉलचा खेळ झालाय. उर्वरित इथून 15 बॉल आहेत आणि 15 बॉलमध्ये 38. सिद्धार्थ आणि श्रेयसकडे देखील मोठे फटके तेही लागतात, परंतु त्या मॅचमध्ये दाखवावे लागतील. कागदोपत्री स्ट्रॉंग असून नाही चालणार. पुन्हा एकदा बॉलला खेळलंय. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक पुढे पोहोचतील आणि त्यांच्या माध्यमातून बॉलला फील्ड होईल. सिंगलच मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने धावांची गती 28. 28 धावा धावफलकावरती. 4 बॉल्स आहे आता. 14 बॉल आणि 14 बॉलमध्ये 37. 14 मध्ये 37 इक्वेशन सध्या बघायला मिळतं. हृदयाची स्पंदनं वाढली जाणारा मॅच.
कुतूहलाचं साम्राज्य पुनश्च एकदा निर्माण करणारा सामना. एका बाजूला ध्रुव 11 सातपाडी आणि त्यांच्या विपक्षात एकविरा स्पोर्ट्स मुरबे. दोन्ही संघ सांगतात की या लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये अंतिम 8चं तिकीट आम्हाला मिळायला हवं. त्याच्यासाठी तुम्हाला खडतर प्रवास आहे. 14 बॉलमध्ये 37 धावा सातपाडी संघाला आहेत, तर 14 बॉल 37 डिफेंड करण्यासाठी मुरबे संघ देखील आता झुंज देतात, लढतायत आणि शेवटपर्यंत लढावं लागेल. 28 धावा धावफलकावरती, रिक्वार्ड रन रेट 15.86 म्हणजे जवळपास 16च्या घरात. प्रेम गोलंदाजी ट्रॅकवरती, ज्यांनी 10 बॉलचा खेळ योग्य रीतीने हाताळलाय आणि आतापर्यंत 14 धावा खर्च करत एक धक्का देखील दिलाय सातपाडी संघाला. रुपेश तांडेल यांचं कौतुक करावं तेवढं कमी. नवा कोरा फरीचा बॉल कसा हाताळावा यावेळेला श्रेयससाठी प्रचंड वेग आणि प्रचंड वेगावरती स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो बॉल डॉट झालाय आणि आता डॉट बॉलनं स्कोर काढला. धावसंख्या स्थिर 28 वरती. उर्वरित इथून 13 बॉल आहेत, 13 बॉलमध्ये 37 म्हणजे हा बॉल आता खूप महत्त्वाचा असेल. या बॉलवरती एक जर मोठा हिट आला तर शेवटच्या 2 षटकांमध्ये 15ची सरासरी राखत 30-32 हे इक्वेशन थोडंसं एक वेगळ्या पद्धतीने पाहतील दोन्ही फलंदाज, परंतु हा बॉल आता खूप महत्त्वाचा असेल. या बॉलवरती काय होतंय, अत्यंत महत्त्वाची भूमिका. पुढचा बॉल रनिंग ट्रॅकवरती थोडंसं व्यत्यय आलं, योग्य वेळेत सावरलं गोलंदाज प्रेम यानं आणि चुकी होण्याच्या आधीच तिथे थांबवणं गरजेचं आहे. ज्या अनुषंगाने त्यांनी रनिंग ट्रॅकवरती ज्या वेळेला व्यत्यय आला त्यावेळेला थांबले, वेळ घेतला. आता 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये गरज आहे 37 धाव्यांची. 28 वरती 3 गडी बाद झालेत. ध्रुव 11 सातपाडी हा संघ आपल्याला बघायला मिळतो. सध्या ग्रामीण क्रिकेट ज्यांनी गाजवलंय, परंतु आज मुरबे संघ थोडासा त्यांच्यावरती हावी झालाय, परंतु मॅचमध्ये आत्तापर्यंत बॅलन्स आहे. फुलरलेनचा बॉल होता आणि तिथे आपण पाहतायत मननं चांगलं क्षेत्ररक्षण केलं. जर मन तिथे नसते तर हा बॉल सीमारेषेच्या बाहेर असता. आता पंचांकडे मागणी करतात नो बॉलची, परंतु तिथे पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे का? बॅटिंग टीमचा. ऑल राईट. जर इथून तो रिव्ह्यू सक्सेस झाला तर पुढे एक्सटेंड होईल. जर इथून तो रिव्ह्यू लॉस झाला तर मग तुम्हाला 2 षटकं जी आहेत ती विदाऊट DRS खेळावं लागेल. पंच वेळ घेतात, क्रुशियल मुवमेंट आहे, कारण यामध्ये जर आपण तपासून पाहिले तर या बॉलवरती अनेक साऱ्या गोष्टी बदलू शकतात. जर तो बॉल नो मिळाला तर नो+2, जर तो बॉल फेअर राहिला तर शेवटच्या षटकात 2 फेअर डिलिव्हरी. चांगला बॉल आहे, जिथे आता धावसंख्या फलकावरती 2नच आकार घेईल, जाऊन पोहोचेल 30 वरती. आता गरज आहे ती म्हणजेच 12 मध्ये 35. 12 बॉल आणि 35 धावा. अर्धपडाव संपलं, जिथे आपण पाहता 4 षटकांचा खेळ संपला. थोडंसं शांत राहिले, परंतु आता 12 बॉलमध्ये 35. तो बघा रिप्ले आपण पाहू शकता. जो बॉल अगदी कमरेच्या खाली येणारा होता, पंच अक्षय नाईक यांनी पाहिला आणि त्या बॉलला फेअर डिलिव्हरी असं घोषित केलं. पंचांचं देखील कौतुक करावं लागेल, जे तिन्ही पंच आपल्याला बघायला मिळतात. जाकीर खान असतील, अक्षय नाईक असतील आणि अमीर, हे असे 3 पंच आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांनी खूप चांगली भूमिका या स्पर्धेमध्ये आपल्याला पार पाडताना बघायला मिळतात. कालच्या दिवसात राकेश राऊत यांना देखील आपण पाहिलं. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 35. 12 चेंडू 35ची गरज. सिद्धार्थ दष्टपुष्ट यष्टीचे मजबूत बांध्याचे फलंदाज. एका बाजूला कलात्मक फटक्यासाठी जाणले जाणारे श्रेयस, मनगटी फटके ज्यांच्या हातामध्ये अगदी एक वेगळ्या स्टाईलने आहेत, परंतु आता ते थोडे शांत दिसलेत या मॅचमध्ये. 12 बॉल 35चा मॅच. दिवेश नाईक, भावेश नाईक, आदिल नाईक हे 3 फलंदाज बाद झाल्यानंतर आज वैभव प्लेइंग 11चा हिस्सा नाहीत. त्या अनुषंगाने बॅटिंगमध्ये थोडंसं कमतरता घेतली, गोलंदाज वाढवले. सुमित आणि वीरू बाबरे यांना नाही बघू शकले आपण आजच्या दिवसामध्ये. कालच्या दिवसात सातपाडी 11 या संघामधून ज्यांनी खेळ दाखवला. 12 बॉल आणि 12 मध्ये 35. गोलंदाज तयार.
चिन्मयींच्या पहिल्याच बॉलला समोरच्या दिशेने खेळलं. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे लॉंग ऑफला, बॉलला फील्ड करतील, सिंगल मिळेल. आता 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये 34 धावा. अटीतटीचा मॅच. श्रेयस आहेत, श्रेयसच्या साथीनं सिद्धार्थ. शेवटपर्यंत लढा द्यावा लागेल. 11 बॉल 34ची मॅच. तू मेमेवाला सामना. दोन्ही संघ अगदी मातब्बर. दोघांवरती देखील एक वेगळी भूमिका आहे. आता प्रत्येक गावातून मुरबे संघाचे प्रेक्षक सांगतील की गोलंदाज चिन्मयनं याच षटकात मॅचमध्ये एक वेगळा ट्विस्ट आणायला हवा. सतपाटी संघाचे पाटीलगे सांगतील की श्रेयस याच षटकामध्ये 5 बॉलमध्ये जर 2 मोठे हिट आले तर शेवटच्या षटकात आणखीन मजा येईल आणि आपण मॅचच्या जवळ येऊ. पुढचा बॉल. फटका तर खेळलाय बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक आलेत बॉलच्या खाली आणि नाही चुकी होणार. श्रेयसच्या खेळाला अंत. श्रेयस डगआउटच्या दिशेनं परतत असताना बाद. दहा बॉल आणि 10 बॉल 34चा मॅच. मैदानाच्या आतमध्ये आता मुरबे संघ. इथे चिन्मयने विकेट मिळवून दिली. पुलरलेनच्या बॉलला कनेक्ट नाही करता आलं आणि ज्या वेळेला आता भावेश भोईर दाखल झालेत. आक्रमकतेसाठी जाणले जातात हेही फलंदाज. ज्या पद्धतीने जे फटके खेळतात समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंडचे फटके, ज्यांच्या हातखंडातील एक स्पेशल फटके आहेत. सध्या चिन्मयीच्या गोलंदाजीचा समाचार कुठल्या पद्धतीने घेतील. पहिलाच बॉल चिन्मयी यांचा. भावेश भोईरसाठी तो बॉल वाईड राहिला आणि त्या व्हाईट बॉलनं स्कोर काढला. आता गती मिळेल सिंगलनं. सध्या 32 वरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 10 बॉल आहेत, 10 बॉलमध्ये 33ची मॅच. जी आत्तापर्यंत तुम्हाला 4 षटका आणि 4.2 चेंडूंचा खेळ जो झालाय, ज्यामध्ये तुम्ही 32 धावा केल्यात. आता तिथून आणखीन 32 ते 33 धावा उभ्या करायच्यात येणाऱ्या 10 बॉलमध्ये. इथे 32 धावा धावफलकावरती आणि 4 गडी बाद अशी स्थिती. 65 धाव्यांचा जो पाठलाग आहे, ज्यामध्ये आता सध्या 10 बॉलचा खेळ बाकी आहे. 10 मध्ये 33 धाव्यांची गरज. एका बाजूला सातपाटी ध्रुव 11. पालघरमध्ये संपूर्ण पालघर ज्यांनी पिंजून काढलाय, परंतु आज पालघरमधल्या स्पर्धेमध्ये थोडंसे बाकफुटला आलेत. अजून वेळ गेलेली नाही. तुम्ही याही मॅचमध्ये पलटवार करू शकता. फटका खेळण्याचा प्रयत्न भावेश भोईरचा आता कॉम्प्रोमाइज होत आहे, जिथे सिद्धार्थला स्ट्रायकिंग एंडला आणण्याचं काम केलं जात आहे. आज औशी नांदगाव हाही संघ आपल्याला बघायला मिळेल. तदनंतर पवनसुत नवली, जय कालिका खारेकुरण आणि तदनंतर आपण पाहतात पवनसुत नवली आणि एका बाजूला अजिंक्य मराठा शिरगाव. हे 4 संघ आपल्याला बघायला मिळतील. यानंतर जे सामने असतील तेही तेवढेच महत्त्वाचे. आज प्रेक्षक शेवटच्या मॅचपर्यंत याच गर्दीनं थांबतील, कारण अतिशय सुंदर पद्धतीनं आज जो हाफ आहे, एक गाव एक संघ. पवनसुत नवली म्हटलं की पालघरचा सर्वाधिक जुना आणि जाणता संघ. पुढील मॅचमध्ये इन ॲक्शन अजिंक्य मराठाचा देखील मी उल्लेख करीन. जुनी एक ची बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला पवनसुत नवलीमध्ये रतिम महारथी, एका बाजूला शिरगाव संघाकडे देखील एक चांगली साईड, जिथे पार्थ मोरे, दुर्वेश असतील, मयुरेश असतील, तदनंतर शशांक असतील. चांगले खेळाडू तिथे देखील आहेत. धावफलकावरती धावसंख्या 32 आणि 32 वरती अर्धा संघ गारद. षटक क्रमांक आपण पाहतात 5वं आणि 5व्या षटकातले चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच आतापर्यंत जर तपासून पाहिला तर अर्थात 3. यावेळेला आपण पाहू शकाल पंचांकडे मागणी केली होती, परंतु पंचांनी तिथे त्या अपीलला उचलून नाही धरलं. जिथे धावसंख्या फलकावरती आपण पाहतात
सिंगलनं मात्र स्कोर कार्ड आकार घेईल आणि जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 33 वरती. आता 8 बॉल आहेत. 8 बॉलमध्ये 32 धाव्यांची गरज. 8 बॉलमध्ये तुम्हाला जवळपास 5 षटकार खेळायचे आहेत आणि फलंदाज आता मयूर आलेत. मयूर यांना पण पाहू शकाल, जे मयूर फलंदाजी मार्कवरती दाखल झालेत. पहिलाच बॉल अगदी त्यांच्यासाठी आता कुठल्या पद्धतीने इथून बघायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवरती, गोलंदाज तयार. आठ बॉल आणि 8 बॉलमध्ये 32 हा सामना आपल्याला बघायला मिळतोय. 8 चेंडू आहेत, 32 धाव्यांची गरज. चिन्मयी गोलंदाजी ट्रॅकवरती. चिन्मयीनं खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली या मॅचमध्ये. मयूरसाठी वेग प्रचंड हाताळला जबरदस्त पद्धतीने. सध्या आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये सामना चालू आहे. फटका डाऊन द ग्राउंड. बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे. मयूरनं मात्र आपण पाहताय तिथे शंखनाद फुंकलाय आणि बॉल सीमा रेषेच्या बाहेर येत असताना षटकारासाठी 6 धावा. पाच षटकांचा खेळ संपलाय सध्या मैदानाच्या आतमध्ये. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 26 धाव्यांची गरज. हा सामना जिंकण्याकरिता ध्रुव 11 सातपाडी आपल्याला पाहायला मिळतोय संघ मैदानाच्या आतमध्ये. सनी चौधरी यांच्या माध्यमातून आमच्या समालोचनासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज आलं. धन्यवाद सनी चौधरी भाऊ. तुमचं प्रेम सातत्यानं या समालोचन क्षेत्रामध्ये मिळत असतं आणि तुमचं हे जे कॅश प्राईज आहे ते आम्हाला ऊर्जा देण्याकरिता असेल. निश्चित स्वरूपात समालोचनासाठी सनी चौधरी भाऊ सातपाडी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राईज. थँक्यू सो मच. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 39 आणि 39 वरती अर्धा संघ गारद अशी स्थिती बघायला मिळते. ध्रुव 11 सातपाडी या संघाची आपल्याला बघायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवरती अमित अनुभवाचा खजाना, अनुभवाचा भंडार घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूला 26 धावा डिफेंड करायच्या आहेत. 6 बॉलमध्ये 4 षटकार ठोकण्याची किमया मयूर देखील राखू शकतात. एका बाजूला सिद्धार्थ आहेत त्यांच्या साथीनं. आता स्ट्रायकिंग एंडला सिद्धार्थ आपल्याला बघायला मिळतील. गोलंदाज तयार. खोलवर टप्पाचा बॉल. खोलवर टप्पाच्या बॉलला आपण पाहता तिथे अनप्लेएबल करून सोडले. अमित आपल्याला पाहायला मिळाले. येता क्षणी स्लॉगमध्ये हीच गोलंदाजी असायला हवी आणि सध्या अलीकडच्या क्रिकेटमध्ये टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती तुम्हाला फलंदाजांच्या मोठ्या फटक्यांपासून वाचायचं असेल तर ही गोलंदाजी असायला हवी. शरीरापासून दूर आणि खोलवर टप्पा, जिथे वाईडिश यॉर्कर ज्या पद्धतीने त्या बॉलला संबोधलं जातं आणि तोच बॉल इथे अमितनं पहिल्याच बॉलवरती जबरदस्त पद्धतीने सध्या गोलंदाजी होते. ध्रुव 11 सातपाडी सध्या हंगाम गाजवले, परंतु या मॅचमध्ये थोडेसे ट्रस्ट राहिलेत. पुढचा बॉल ऑन साईडला फटका केला. बिटवीन द गॅप बॉल निघून जाईल सरळ सीमा रेषा पलीकडे. चौकार. सिद्धार्थ शेवटच्या क्षणाला बरसतायत. शेवटपर्यंत झुंज देणार, शेवटपर्यंत लढणार आणि याच भूमिकेसह आलाय चौकार. 4. या मॅचचं समीकरण आपल्याला बघायला मिळतं. एका चौकानंतर पुन्हा एकदा कमबॅक. आता कॉम्प्रोमाइज करतात सिद्धार्थ आणि स्ट्रायकिंग एंडला मयूर येतात. सनी चौधरी भाऊंचं पुन्हा एकदा आभार, ज्यांनी कलागुण कौशल्यांना आमच्या वाव दिली आणि 1000 रुपयाचं इथे कॅश प्राईज समालोचनासाठी. धन्यवाद तुमचे, खूप खूप आभार. थँक्यू सो मच. इथे फलंदाज बाद होतात. सिद्धार्थ नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. उमेर दाखल झालेत
जे एक आक्रमक फलंदाज आहेत, परंतु आता या कंडिशनला सामना ध्रुव 11 संघाचा जो डगआउट आहे अगदी शांत पडलाय, गार झालाय. खूप कमी वेळा हे चित्र बघायला मिळतं की मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ध्रुव 11 संघ नॉक होताना आपण कमी वेळा पाहिलाय. सध्या 2023 ते 25 हे कॅलेंडर त्यांच्यासाठी खूप वेगळं राहिलं, त्यांचा एक सुखद प्रवास राहिला. परंतु क्रिकेटमध्ये मी जो उल्लेख केला ना, सकाळी वृत्तपत्र 5 रुपयाने मिळतं, संध्याकाळी तेच वृत्तपत्राची किंमत 5 रुपये किलो रद्दीत जाते. ज्या अनुषंगाने क्रिकेटचा खेळ बदलत आहे. पुढचा बॉल फटका केला अगदी येता क्षणी मयूरनं. पुन्हा एकदा इथे चौकार आलाय, संघर्ष शेवटपर्यंत चालू आहे. वेळ गेली असेल परंतु हार मानणार नाही. ज्या अनुषंगाने आपण पाहू शकाल मयूर मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग कडक करतात. आता 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 2 बॉलचा खेळ बाकी असताना धावसंख्यांचा जर विचार केला 2 बॉलमध्ये 18 धाब्यांची गरज. गोलंदाज तयार. यावेळेला डॉट बॉल. मयूरने अगदी पुल करण्याचा प्रयत्न होता. उमेर सांगतात की शेवटचा बॉल मला देखील खेळायचा या मॅचमध्ये. आता सध्या 1 बॉलचा खेळ बाकी आणि ध्रुव 11 सातपाडी ज्या संघाला शरणागती पत्करावी लागली ती म्हणजेच एकविरा स्पोर्ट्स मुरबे या संघासमोर एक सुंदर पद्धतीनं ज्यांनी खेळ दाखवला आणि एकविरा स्पोर्ट्स मुरबे संघ या मॅचला आता लीड करतोय. नवीन फलंदाज अमृत दाखल झालेत. वेगानं गोलंदाजी केली, अचूक टप्पे राहिले. सुरुवातीच्या काळात आपण पाहतात रुपेश तांडील यांची एक जबरदस्त गोलंदाजी आणि चांगली लाईन और लेंथ. ज्या अनुषंगानं सुरुवातीला 2 धक्के भावेश बाद लवकर झाले खेळण्याचा प्रयत्न आणि त्यावेळेला आपण पाहतात आता इथे आलाय डॉट बॉल आणि विजयाचा शंखनाद आणि सुपर 8चा 7वा संघ एकविरा स्पोर्ट्स मुरबे. जे संघ क्वालिफाय झालेत त्यांना शेवटच्या दिवसामध्ये ऑल इंडिया आयकॉन तुम्ही 2 खेळाडू आणू शकता. संपूर्ण भारतामधले टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरचे उद्या तारे सितारे उतरतील या आशेसह संपूर्ण पालघर या स्पर्धेकडे पाहिल. उद्या भरपूर गर्दी होईल. आगरीपाडासाठी मॅनेजमेंटसाठी थोडंसं आणखीन कठीण जाणार आहे, परंतु आगरीपाडा म्हटलं की सगळं काही एकदम ओकेमध्ये अशी स्पर्धा बघायला मिळते. हँडशेक करून आपण मैदानाचा ताबा सोडायचा आहे. मॅन ऑफ द मॅच उद्या सुपर 8 आपण आज सलग 6 सामने खेळवतो दिवसामध्ये. उद्याच्या दिवसात 7 सामने बक्षीस वितरण हा सगळा मोठा कार्यक्रम असणार आहे. त्या अनुषंगाने 4:30 ला पहिला बॉल. उद्या जी पहिली मॅच असेल त्याचे देखील लॉट शेड्यूल तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल. 4:30 ला पहिला बॉल पडेल, लक्षात घ्या. जे आता क्वालिफाय झालेले संघ आहेत पुढील मॅच पवनसुत नवली आणि एका बाजूला अजिंक्य मराठा. मॅन ऑफ द मॅच आपण पाहतात हार्दिक ठरले ज्यांनी बॅटिंगनं 26 धावा केल्या आणि हार्दिक ठरतात मॅन ऑफ द मॅच. हार्दिक आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्याकरिता या. परत दे इकडेच. आणि मॅन ऑफ द मॅच आपल्याला बघायला मिळतात हार्दिक मेहर. आदरणीय नाजिम पठाण सरांना विनंती आहे, प्लीज आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. ओटी उत्कर्ष सर. नाझीम भाईंना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच हार्दिकला द्यावी. नाझीम भाई आहेत आणि इथे मॅन ऑफ द मॅच हार्दिक मेहर.